मी धीरज आणि मी हर्षद. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बोको बॉबी पंटर या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज आपण आलो आहोत सुंदर अशा वांगणी बीचवर आणि आपल्या हातात आहे मेटल डिटेक्टर मशीन, ज्यामुळे आपण शोधणार आहोत या वाळूखाली काय दडलंय. आणि अशीच मजेदार धमाकेदार जर्नी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग बघूया आजच्या भागात काय सापडतंय. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर मित्रांनो, मशीन तर ऑन झाली आणि ट्रेजर हंटिंगला सुरुवात देखील आपण केलेली आहे. एक गार्बेज बॅग सुद्धा आपण ह्या वेळेला कॅरी केली आहे. हे बघा, गार्बेज बॅग आहे. आपण जेवढा कचरा सापडेल तेवढा उचलणार आहोत. आणि प्रत्येक व्हिडिओतून मी एकच संदेश देत असतो की स्वच्छता ठेवा. बीच खूप सुंदर असतात, त्याला सुंदरच ठेवा. आणि ह्या वेळेला यांनी हेडफोनसुद्धा कॅरी केले आहेत, जेणेकरून छोटा जरी बीप आला तर कानात लगेच ऐकू जाणार. त्यामुळे बघूया, आज हेडफोनसुद्धा मशीनचं टेस्ट करूया. मित्रांनो, तुम्हीसुद्धा अशी कधी आलात तर बीचवर कचरा करू पण नका. आजकाल खूप कमी झाले. आवाज नाही येत आहे, हलकासा आहे. बीप आलाय त्याच्या कानात ऐकायला. आईला लाइटर हे बघ, आवाज आला. मित्रांनो, म्हणजे हेडफोनचा फायदा होतोय. ते नॉर्मल याच्यात ऐकायला येत नाही, छोटे बीप एकदम. अच्छा, हे दाखव. हे बघ, जुनं लाइटर. कचऱ्यात टाकूया ते ना. फायदा आहे मित्रांनो हेडफोन्सचा. मागच्या वेळी आचरा बीचला गेलो होतो ना, व्हिडिओ बघताना आम्हाला समजले होते आम्ही खूप सारे रीडिंग्स मिस केल्या होत्या. त्याच्यामुळे म्हटलं या वेळेला हेडफोन टाकून बघूया. मित्रांनो, दुसरी बीप आली आहे. ह्या वेळेला मोठा आहे कारण बाहेर पण आवाज येतोय. विमल मित्रांनो, झाली सुरुवात. विमलने सुरुवात झालेली आहे. काहीतरी असं मस्त सापडलं ना, मजा येईल. समुद्र बघा, आज जास्त खवळलेला नाही आहे, शांत आहे. मित्रांनो, ह्या बीचवर ना बॉटल्सच प्रमाण खूप जास्त आहे. बघा तुम्ही, पूर्ण पट्टा बॉटल्सने भरलाय आहे. काय इकडे एक आली आहे, तिसरी बीप बघूया. खूप वेळ झाला पण तसं काय हाती लागलं नाही अजून. हे असणार ते. हे बघ, कॉइन. फायनली सुरुवात झाली आहे. ट्रेजरला कॉइन सापडले. मस्त आहे रे. पूर्ण तो गंजलाय. कॉइनने झालेली आहे सुरुवात. कॉइन तर सापडल्या. ह्या सगळ्या कचऱ्यात शोधणं खूप कठीण आहे, कारण बॉटल कॅप्स, रॅपर्स असे जास्त मिळतात, त्यामुळे वेळ खूप जातो. पण तुमचा प्रतिसाद खूप चांगला आला आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा आता आहे. इथे एक रीडिंग आली आहे, याला बघूया. असणार मे बी. हे फडका आहे कुठला तरी. ह्याच्यात काहीतरी असं गुटाळलेलं असलं तर. वा, कचरा आहे हा पूर्ण. आपण ह्याच्यात टाकूया. ए वाव, घड्याळाचा हे बेल्ट आहे. बेल्ट. छोट्या छोट्या वस्तू मिळत आहेत. इकडे अजून येते रे रीडिंग. व्हॅल्युएबल आता खणलंच तिथेच. इथे जरा पुढे. हे बघ, रॅपर आहे गोळ्यांचं. अच्छा, गोळ्यांचे पाक. कचरा. असा आजचा दिवस आहे, जास्त काही चांगला नाही आहे. कचरा सापडतोय, पण असे अधूनमधून दिवस येत असतात ज्यात चांगलं काय हाती लागत नाही. अशा व्हिडिओना सुद्धा तुम्ही चांगला प्रतिसाद द्या, म्हणजे आम्हाला सुद्धा बरं वाटेल. तर मित्रांनो, हा पूर्ण पॅच आम्ही बघितला. जास्त काय मिळालं नाही आहे. रॅपर्स आणि हा कचराच जास्त तो मिळाला आहे. तर तो कचरा वगैरे मिळतो तो आम्ही नाही दाखवत आहे फुटेजमध्ये, कारण व्हिडिओ खूप लांब मोठा होतो. हे बघ. ओके, फायनली खूप वेळानंतर वाळूत आलंय. वाळूत आलं. हे आलं वाळूत रॅपर. हा बघा, मस्त असं हा मिळाला आहे प्लॅस्टिकचा. अँटिक पीस आहे, पण हा प्लॅस्टिकचा आहे. मेटलचा असतं तर
मजा आली असती. हा कचरा म्हणूनच आता घ्यावा लागला. हा इकडचं पोर्शन आम्ही केलं आहे पूर्ण, पण काय कचऱ्याशिवाय काय हाती लागलं नाही चांगलं, जे व्हिडिओमध्ये दाखवता येईल. आता बघू, सूर्य पण खूप डोक्यावर चाललं आहे. त्याच्या आधी आम्हाला जायचं आहे, पण जोपर्यंत तसं चांगलं काय सापडत नाही तोपर्यंत आम्ही जाऊ नाही शकत. नाही तर व्हिडिओ कसा बनेल. काहीच नाही मिळालं व्हिडिओमध्ये तर काय टाकण्यात पण काय पॉईंट नाही. नुसती प्रोसेस. आम्ही हे क्षण जगतोय, आम्हाला खूप रिलॅक्सिंग वाटतं हे. पण व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी असेल तर मग जरा मजा येते लोकांना बघायला सुद्धा. खूप फिरावं लागतं, कारण बीचचा हे बघा किती पोर्शन किती मोठं आहे. एवढा पोर्शन फिरणं खूप कठीण आहे आणि सगळा लकचा खेळ आहे. हे बघ, काय आहे? हलकीशी रिडिंग येते. थांब इकडून घेऊया. हे काय? हे बघ, हेच आहे ते. नाही, हे खेळ आहेत ना, ह्याला वाले वापरत असतात. बोटवाले वापरत असतात. नाही, हा येते अजून रिडिंग. खन आम्हाला नाही येते, पण बारीक येते जरा. खणल्यावर तर येईल. नाही तर ही रिडिंग मिस होणार अशा. मित्रांनो. अशा बारीक रिडिंग बाहेर ऐकायला येत नाही, पण आम्ही ह्याच्या आधी ना बऱ्याचदा मशीन वापरली आणि बऱ्याच वेळेला बारीक रिडिंग मिस झाल्या. म्हणून ह्यानी म्हटलं की हेडफोनचं आहे त्याला, तर आपण वापर करूया आणि त्याचा काय फायदा होतोय का बघूया. आता पण तसंच झालं, बारीकच रिडिंग आहे. हे बा, आता आली रिडिंग खणल्याच्या नंतर. दाखव. ओ माय गॉड. अरे होय, मेले काम सांगितलं हेडफोन वापरायला पाहिजेत, कारण हे रिडिंग ना छोटा रिडिंग पहिलं येतं, कानातच ऐकायला येतं ते. मला एकदम बारीकचं असं वाचतं. पण हे गोल्डचं नाही आहे, कारण दिसतच आहे त्याला. त्याचं कोटिंग गेलंय. हा, कोटिंग गेलंय. कसलं म्हणतात ते? काय ते? इमिटेशनची आहे. पण एक बँगल आहे मस्त. चल, ट्रेजर इज ट्रेजर. पण सगळ्यात भारी असं आहे की हेडफोन मुळे हे सापडलं, नाहीतर सापडलं नसतं. नाही तर मी असंच गेलो असतो. ते थोडंसं वाळू काढल्याच्या नंतर वाजायला लागलं. हा, हलकीशी रिडिंग जेवढे काही येतात ना ते कानात येतात, त्याच्यामुळे आता हेडफोन वापरायला पाहिजे आपल्याला. हा, म्हणजे ज्वेलरी वगैरे असतात ना छोट्या, त्याची रिडिंग खूप कमी येते आणि त्या मशीनीचे बाहेर आवाज येत नाही, पण हेडफोनने एकदम बारीक छोटी रिडिंग सुद्धा पकडते आणि कानात पटकन ऐकायला येते. पण ह्या ठिकाणी खरी असती तर किती फायदा झाला असता बघा. बघूया इथे काय सापडतंय. अब 10चा कॉइन आहे. अरे वा. कॉइन मित्रांनो असतातच पडलेले, कारण 10चा कॉइन बेस्ट. लोक फिरताना ना पडतात. पण कॉइन आणि कचरा आता इतकं सापडायला लागलंय ना की आम्ही आता जास्त दाखवत नाही खणताना वगैरे. पाय ठेवला. हे बॉटल टाकूया नंतर आपण. अँगल मध्ये आहे ना, बरोबर. होय, माझा पीओव्ही मध्ये दिसतोय. चल, काहीतरी. वाव, हे बघ, मेटलचा पीस आहे. हिरवा झालाय. अरे हे बघ, हे काय म्हणतात ते, पिवळा कसला धातू? ब्रॉन्झ, तांबा. आणि दुसरा कसला? पितळ. हा, पितळेचा आहे. हे बघ येलो कलर, आणि त्याच्यामुळेच ते ग्रीन झालंय समुद्राच्या खाऱ्याच्या. मित्रांनो, हा साधा नाहीये. मला वाटलं साधा लोखंडाचा आहे, पण हा ऍक्च्युली पितळेचा आहे. हे बघा, चमकतंय, दिसतंय काय बघा. पूर्ण चमकतंय उन्हामध्ये. हे पितळेचा धातू आहे, पण तो खाऱ्या पाण्यामुळे थोडा हिरवा पडलाय. वाव, हे मस्त आहे रे. हे सगळ्यात बेस्ट आहे आतापर्यंतचं. बघू. आणि जड पण आहे थोडं. कुठे दिसतंय? नाईस, मिळालं फायनली काहीतरी ट्रेजर. म्हणजे आम्ही ना खूप थकलो होतो आणि हा बोलत होता की आता पण हे वेस्ट जाणार, इथे आता काय फायदा नाही करून दुसरीकडे जाऊया. पण तेवढ्यातच असलं काही मिळालं. व्हिडिओ एकदम टॉपला गेला. अशा वस्तू मिळाल्या ना खूप मजा येते. आणि अशा वस्तू आम्ही कलेक्ट करतो आमच्या आठवणींसाठी. मुंबईचे वगैरे पर्यटक वगैरे बघत असतील तर त्यांनी अशा ना चांगल्या बीचवर, म्हणजे खूप गर्दी असते, ज्यांना प्रायव्हसी पाहिजे असते, आपल्याला एकांत पाहिजे असते, तेव्हा अशा बीचवर या. हे बीच वांगणी बीच आहे. बीप हलकेसे आले कानात, पण खोल आहे. कानात त्याच्या वाजले. बघूया आता इथे काय सापडते. नाही, आहे इकडेच आहे. होय.
जरा डीप आहे अजून. मित्रांनो मोठा खड्डा आला परत आहे. तुम्हाला येतो आवाज? नाही माझ्या तोंडावर काय मारतो. सॉरी. हे बघ, हे बघ, हा असा मित्रांनो हलकासा आवाज बघितला? येतोय. हेडफोन नसेल तर आवाज येतो. हा कुळा बनवतो आम्हाला. काय? म्हणजे तुम्हाला कानात येत असेल तुझ्या. हा नाही आला कानात, हा बाहेर पण येत होता आता. हा. तसं नाही म्हणजे तू हेडफोन लावतो तेव्हा आम्हाला हा आवाज नाही येत. तो एकदम बारीक वाला ह्याच्यात येत नाही बाहेर. आता कसा आला? आता जवळ आला असेल, खणला एवढा. पण मित्रांनो खरं सांगा, हा आवाज नाही वाजला तर मजा येईल का बघायला? याच्या फक्त सांगण्यावरून की इथे काहीतरी आहे. पण बघू आता काय आहे. अब हा ए, अरे आई वा, शपथ! कानातलं आहे. ये बघ तरी. येस, झुमका दाखव. झुमका गिरा रे वांगनी के बीच में. ओ हो हो, वाव. अरे मस्त कोणचं रे. असेल हे? वाहून आलं असणार. इथे तर कोण घालत नसतील असं, किंवा घालत असतील काय माहिती. आणि ते बघा, पण आणि हे पूर्ण झालंय, हे झालंय. हिरवं झालंय. हिरवं झालंय. हे बघा मस्त दिसतंय एकदम. वाव, एकदम मस्त. टा 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 टन टा 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 टन टा. What झुमका? जरे ठेव. आता काय प्रॉब्लेम नाही. आता आपण जायला मोकळे. चांगल्या गोष्टी तर मिळाल्या 2. तर मित्रांनो अशा गोष्टी मिळाल्या की खूप मजा येते आणि एनर्जी येते. असं वाटतं की अजून शोधावं, आणि आम्ही अजून अर्धा पाऊण तास अशा वस्तू मिळाल्या की शोधत राहतो. असं काय ना काय मिळत राहिलं काय मस्त वाटतं. फिलिंग बेस्ट आहे ही फिलिंग जी आहे ना, खणल्यानंतर आणि काहीतरी असं हाती भेटतं. भले हे एक्सपेन्सिव्ह नाही आहे, इमिटेशन ज्वेलरी आहे, पण जी ज्वेलरी आहे. विदाऊट हेडफोनचं सांगतो मी काय सीन होतो. हां हेडफोन काढला ना, हां, हे बघ असं कंटिन्यू असं, हे बघ वाजत राहतो. हां थांब मी माईक जवळ घेतो म्हणजे समजेल. असं वले वळत वाजत राहतं. कंटिन्यू वाजत राहतं. आणि जर एखादं मेटलचं पीस असेल ना, हां आता वेगळा आवाज येतो. त्याच्यामुळे ते मला कानात कळतं म्हणजे थोडं. हा. हे आता क्लिअर समजते, पण जरासं ना त्या वेवलेंथ मध्ये जरासं हलचल आली ना का ते एकदम बारीक असेल तर ते समजतं मला. हां म्हणजे ॲक्युरसी पाहिजे असेल तर हेडफोन पाहिजे. हा, तर मित्रांनो तुम्हाला ही थोडीफार माहिती त्यांनी मशिनीची दिली आहे. लहानपणापासून खूप अशी इच्छा होती की ट्रेजर हंट करायचं. आम्ही खूप लहान होतो ना, जेव्हा 5वी 6वीत वगैरे असू, तेव्हा आमच्याकडे गावच्या घराकडे ना एका झाडाखाली खड्डा खणलेला, आणि त्याच्यात आम्ही काही वस्तू, म्हणजे तेव्हा एवढ्या एक्सपेन्सिव्ह नाही होत्या त्या, पण अशाच काही वस्तू ना रे. हो. आणि चिठ्ठी मेटलचं वगैरे- ठेवलेलं का माहित नाही, हा, आता चिठ्ठी आठवत नाही, वगैरे पण असं ठेवलेली. काहीतरी चिठ्ठी किंवा असं काहीतरी ठेवलेलं असं आठवत आहे. हॉटेलमध्ये अशी कागदाची चिठ्ठी लिहून ठेवलेली की इतक्या तारीखला आम्ही इकडे हे ठेवत आहे, आणि जिकडे जेवढे उपस्थित होते त्यांची नावं, असं मजा करायचो आम्ही. तर ती वस्तू मिळाली तर मी तुम्हाला दाखवेन. काय खणतोय हा? हा बघ कॉइन. हे बघ, याला असे कॉईन सापडत असतात, पण हा जुना आहे. सांगत नाही आम्हाला. सांगत नाही म्हणजे वरच्यावर असतात ते तुला दाखवले ना सगळे एकदम. खूप, खणून स्वतःच काढतो. जे वरच्यावर असतात ना ते मित्रांनो असे मी पायानेच हे करतो, कारण जर मला समजतं ह्याच्यावर की ते वरच्यावरच आहे, तर मग एक तर तो कचरा असतो, नाही तर असे कॉइन वगैरे पण मिळतात. म्हणजे खाली असतं ते पायाने वगैरे नाही, मग त्याला ते स्कूपनेच खणायला बरं पडतं. इंडियामध्ये काय रियालिटी आहे ती कळत असेल. मेटल डिटेक्टर शक्यतो कोण वापरत नाही, पण ह्या कोकणच्या बीचवर जर मेटल डिटेक्टर वापरलं तर काय सापडू शकतं हे संपूर्ण जर्नी तुम्हाला आपल्या यूट्यूबवर अनुभवायला मिळेल. बघ हे बघ, कुर्ले वाव, क्रॅब्स खेकडे बघ किती आहेत. किती आहेत बघा. चल चल, एक तुला चॅलेंज देतो. मी नाही पकडू शकत. ऐक ऐक, एक जरी याच्यातला तू खेकडा पकडलास, माझ्याकडून 2 वडापाव बघा जाताना. हा बघा, जाताना नाही, आताच. ग्लव्ज पण आहेत माझ्याकडे. हा ग्लव्ज आहेत. हा, पकड ना. हा धर कॅमेरा धर, मी दाखवतो. 2 वडापाव फिक्स. हा 2 वडापाव. भजी भजी भजी. हा चालेल, भजी चल. ये रेडी. रेडी आहे, चल. आइए 1 मिनिटातच, 1 मिनिटात. हो, असं नाही. हा हा, मग 2 मिनिटं फार तर काय एवढा वेळ व्हिडिओ चालू ठेवू? हा थांब, पण टार्गेट तर करून दे. मित्रांनो याला काय खेकडे मिळणार नाहीत हे मला आधीपासून माहित होतं, कारण हे खूप खेकडे चपळ असतात. किती जरी ह्याने हे केलं
ओके दाखव. दे ना. हा ये कुठे आहे? अब दिसला. होय रे. थँक्यू भजी दिल्याबद्दल. मेला की काय? नाही मरणार तो बघ. ऍक्टिंग करत होता. यस. तर मित्रांनो आता भजीची प्लेट. भजीसाठी हा बघा किती खुश होतोय. माईक टाकशील पाण्यात. चल बस. एक प्लेट भजीसाठी. एक नाही 2. एक माझा तुझा तू बघ. एक प्लेट भजीसाठी याला मी चॅलेंज दिलं होतं खेकडा पकडायचा आणि त्याने खूप मेहनत करून तो खेकडा पकडलाय. मित्रांनो ग्लव्ज होते म्हणून हिंमत केली नाही, आता काही मी पकडणार नाही होतो. तर चला आज पुरता आपण बस करूया कारण बराच वेळ झाला. आता 10 वाजत आले. ऊन पण खूप वाढलंय. हे गाइस, तर असा होता आपला आजचा वांगणी बीच वरचा हा धमाकेदार एपिसोड. तर हा ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्सना हा व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो इंस्टाग्राम फेसबुकला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. हे हँडल इथे दिलेले आहेत दोन्ही. तर सुद्धा आम्ही मस्त मस्त रील आणि शॉर्ट टाकत असतो. चला तर मी मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन ट्रेजर हंटिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे गोल्ड, पीस आउट. यो मित्रांनो आता भजी खाताना तुम्हाला दाखवतो. खूप दमायला झालं पण भजी तर मिळाली. आणि मित्रांनो कचरा जो काय आहे तो दाखवतो किती आम्ही हा, कलेक्ट तो दाखव दाखव. तर मित्रांनो पूर्ण पिशवी भरली आहे बघा कचऱ्याने. आता ही आम्ही कचरा पेटीत टाकू आणि जेवढे बघणारे असतील त्यांनी सुद्धा थोडाफार मदत करा साफसफाईला. म्हणजे आपली फॅमिली मोठी झाली तर आपण एकदा येऊन संपूर्ण बीच साफ करून जाऊ शकतो. स्वच्छता मोहीम सुद्धा आपण नक्कीच करूया. चला बाय बाय.